मिरज तालुक्यातील विजेच्या लोड शेडिंगमुळे शिवसेना आक्रमक. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करून सुरळीत वीज पुरवठा करण्याची महानगर प्रमुख मोहन वनखंडेसर यांची मागणी. सध्या मिरज तालुका आणि परिसरातील ग्रामीण भागांमध्ये वारंवार होणारे विजेचे लोड शेडिंग, अनियमित वीज पुरवठा तसेच कमी दाबाने वीज मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख मोहन वनखंडेसर यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वीज महावितरण कंपनी अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. सततची वीज कपात आणि रात्री अपरात्री दिला जाणारा वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना मोठा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक वेळेला दिवसभर वीज नसल्याने मोटार पंप बंद राहतात. परिणामी ऊस, भाजीपाला, फळबाग तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रात्री उशिरा वीज आल्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावं लागतं. सर्पदंश, अपघात, वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होतो आहे. याशिवाय कमी दाबामुळे मोटारी जळणे, ट्रान्सफॉर्मर निकामी होणे अशा समस्या देखील वाढत आहेत आणि या सर्व समस्यांबाबत शिवसेनेचे नेते उदय सामंत यांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याची माहिती मोहन वनखंडेसर यांनी दिली आहे. आणि यावेळी विजय तात्या पाटील, विलास देसाई, चंद्रकांत मेंगुरे, प्रदीप सावंत, अजित शेव, तुषार खांडेकर, संजय लिंबिकाई, श्रीकांत पाटील, संजय देसाई, रंगराव सकपाल, शमशेर नदाफ, डॉक्टर अमोल कोळी, मनोहर होनमोरे, कपिल कबाडके, नेमिनाथ शेडबाळे, प्रदीप पुजारी, मोहन शिंदे, सौरभ मोरे, विद्याधर कांबळे, प्रतीक संगपाळ, महावीर मंगसुळे, अमोल थोरवे, कृष्णात झेंडे, इस्माईल कुर्णे, ओंकार नलावडे, कपिल देशमुख आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आज आपण मिरज पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांच्या समवेत माननीय मेहता साहेब, अधीक्षक अभियंता प्रभारी यांच्याकडे शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन इथं आलो होतो. मेहता साहेब इथं सांगलीहून मिरजमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं खरं तर स्वागत. आणि आज जे शेतकऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता आलेले आहे भार नियमनामुळे, त्यांची निवेदन आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांवरून देतोय. आणि मेहता साहेबांनी त्याचे सर्व आमच्या समस्या जाणून पण घेतलेले आहेत की पूर्वी 8 तास आम्हाला शेतकऱ्यांना पूर्ण वेळ लाईट मिळत होती, वीज मिळत होती शेतकऱ्यांना, परंतु त्यांचं काही कारणाने 6 तासावर केली. परंतु आम्ही या 2-3 दिवसामध्ये पाहिलं की 6 तास केल्यानंतर सुद्धा काही भागामध्ये 2-2, 3-3 तासमध्ये 6 तासामध्ये सुद्धा लोड शेडिंग व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांची खूप गैरसोय. एवढा तीव्र उन्हाळा, टंचाईचे दिवस आणि पूर्व भागामध्ये असणाऱ्या फळबागा, असणाऱ्या पालेभाज्या आणि शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण निर्माण होत होती. आम्ही शेतकऱ्याच्या वतीने निवेदन साहेबांना दिलेलं आहे की आपण जे भारनियमन 6 तासात केलेलं आहे ते पूर्वीप्रमाणे 8 तास करावं आणि 8 तास तरी पूर्ण क्षमतेनं लाईट त्याच्यामध्ये लोड शेडिंग होणार नाही, ट्रिप होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून 2-3 दिवसात सुधारणा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर वादळी वारा, पाऊस याच्यामुळं बऱ्याच वेळेला तारा तुटतात, पोल पडतायत आणि त्यामुळं 8-8, 10-10 दिवस लाईट मिळत नाही काही भागामध्ये. तर तेही असे काही आता दिवस वादळी वाऱ्याचे आहेत, तर तात्काळ ती लाईट त्या दिवशी 2 दिवसात, 1 दिवसात ती सुरू करून परत त्या भागात द्यावी. खरं तर साहेबांनी खूप पॉझिटिव्हली आम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं की 2-3 दिवसामध्ये भारनियमनाचा विषय मार्गी लावून जो वेळ आहे शेतकऱ्यांना, अपरात्री काही प्रॉब्लेम झाले, काल परवाच आपल्या गुंडेवाडीमध्ये गोनससारखे दंश होऊन एका महिलेला म्हणजे जीव गमवायची वेळ आली होती. म्हणजे असे बरेच शेतकऱ्यांच्या आता प्रश्न निर्माण व्हायला आहेत रात्रीच्या लोड शेडिंगमुळं. तो दूर करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधव, माझे मित्र, सहकारी यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. मेहता साहेबांनी ते स्वीकारून वरिष्ठांशी चर्चा करून भारनियमन लवकरच ते जे आहेत ते पण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं आपल्याला वीज पुरवठा करण्याचं आश्वासन केलेलं आहे. मी मेहता साहेब आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं धन्यवाद देतो. पोचलं होतं थोडंसं आता असं आहे की रात्री वीज मागणी अचानक वाढल्यामुळे त्याचं नियमन करणं अत्यावश्यक असल्यामुळं राज्य पातळीवर त्यासाठी अजिबात बंद करून किंवा मोठं भारनियमन करण्यापेक्षा कमी करून सुद्धा लोकांना सुद्धा वीज पुरवठा दैनंदिन करता यावा यासाठी थोडंसं टाईम टेबलमध्ये नियोजन केलं आहे. पण लवकरच परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर जसं पूर्वीप्रमाणे होतं तसं दिवसा रात्री 8 तासाचा वीज पुरवठा देण्यात येईल. मी आता जरी प्रभारी असलो तरी माझे जे सर्व सांगली जिल्ह्यातील अभियंते आहेत त्यांना मी सांगितलं की जो वीज पुरवठा आपण करतोय, ज्या वेळेत आत्ता करतोय आपण त्यावेळेसुद्धा अखंडितपणे तो 6 तास मिळावा, योग्य दाबांना मिळावा. त्यासाठी माझे सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील राहतील. कुठे अडचण आली तर आम्हाला संपर्क साधावा. परंतु जे काही आता काही काळ 3-4 दिवस जे अडचणीचे आहेत त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि लवकरची परिस्थिती बदलून पुन्हा नियमित चालू होईल. थोडंसं काही कालखंडासाठी अतिरिक्त वीज मागणी झाली, आपण त्यासाठी आपल्या स्तरावर सुद्धा कारवाई करून जिथं आकडे म्हणजे चोरीचे प्रयत्न आहेत ते सर्व आपण गेल्या सोमवारपासून 3 दिवस झाले आपण की तो अतिरिक्त चुकीचा जो भार आहे तो कमी करतोय आपण, म्हणजे जेणेकरून लोड शेडिंगच कमी करावं लागावं किंवा शून्य करावं लागावं.
त्यासाठी प्रयत्नशील आहे. सगळ्या माध्यमातून पण आपण प्रयत्न करतोय. लवकरच परिस्थिती सामान्य होऊ शकेल आणि आमचाही प्रयत्न राहील. आपल्या सर्व ज्या निवेदनातून भावना आल्या त्या सर्व आम्ही वरिष्ठांना आजच्याच कळवू. त्याची प्रत आपल्याकडे आता शिरोळमध्ये जे की जिथं ज्यांना दिवसा सोलरचे दिले त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदल केले नाही, ते अखंडितपणे चालूच आहे. आपल्याला जो प्रश्न आहे की सिंगल फेजिंगचा आहे आणि हा जो प्रश्न आहे की पर्टिक्युलरली ज्यांचे दिवसा आणि रात्री चालू होते 8-8 तास ते 6 तास केले, तर त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा वरती कळवतो की परिस्थिती जसं लवकर होईल त्या पद्धतीने आपण लवकरात लवकर करून घेऊ. ही आपल्या एका जिल्ह्यापुरती परिस्थिती नाही आहे किंवा एका भागापुरती पश्चिम महाराष्ट्राची नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती उद्भवलेली परिस्थिती आहे. थोडीशी तफावत आहे जनरेशनमध्ये आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत असल्यामुळं काही काळासाठी झाले. हे काही परमनंट राहणार नाही आहे. 4-8 दिवसामध्ये याच्यामध्ये परिस्थिती सामान्य होईल आणि परत पूर्वीसारखंच चालू होईल. त्याची किती मागणी वाढली? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.